नमस्कार, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वतःची लढाई स्वतःशी लढताना मी शेफ सौरभ काम करतो मॉलदीव्समध्ये एका रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटला आल्या बघतोय तर एक ऑर्डर आलेली असताना मी पहिले कटिंग करण्यासाठी घेतो. पटापट कॅबेज कॅरट कट करून घेतो आणि राईस बनवतो. राईस बनवून झाल्यानंतर तो पॅक करतो. पहिले राईस कंटेनरमध्ये टाकतो, त्यानंतर हाफ फ्राय, त्यानंतर मग त्यासोबत 3 फ्राय सॉसेससुद्धा असतात ते पॅक करून घेतो आणि दोन्ही पॅक करून डिलेवरी बॉयकडे डिलेवरीसाठी देतो. तर आज आपल्याकडे रक्षाबंधन आहे. मी परदेशी असल्यामुळे यावेळी रक्षाबंधनसुद्धा अटेंड करता आलेलं नाही. गेले 3 वर्ष मी रक्षाबंधनला नसतो. तरी पण काहीही नाही. माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आता जर मी गावी असलो असतो तर सर्व बहिणींनी हाताला राखी बांधून ओवाळणी केली असती. पण काही गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात जर बाहेर देशी काम करायचं असेल तर. त्यानंतर मग ही एक ऑर्डर बनवतो पिझ्झा आणि सँडविचची, ती बनवून देतो. त्यानंतर ही 2 बर्गर आणि चिकन अँड चिप्स आणि 1 बर्गर ती ऑर्डर बनवून देतो. त्यानंतर एक नासी गोरेन, त्यानंतर एक चिकन पिझ्झा आणि एक तंदुरी पिझ्झा बनवून देतो. त्यानंतर ही 5 शॉर्मा मिलची ऑर्डर बनवून डिलेवरी बॉयला सुपूर्द करतो. त्यानंतर हे आणखी क्रिस्पी चिकन बर्गर 5 ते बनवून सर्व्हरला सर्व करण्यासाठी देतो. त्यानंतर हे 2 सबमरीन बनवतो. असे खूप ऑर्डर येत असतात ते बनवत असताना मी. त्यानंतर ही टोटल 3 ऑर्डर इन्क्लुडेड एक मोठी ऑर्डर असते. एक 7 क्रिस्पी चिकन बर्गर, एक राईस, त्यानंतर एक शेजवान राईस, त्यानंतर आणखी एक त्याच्यातला इन्क्लुडेड एक ऑर्डर असते, ती म्हणजे 3 बर्गर आणि एक चिकन सबमरीन. ही तुम्ही पाहत असाल मित्रांनो. ही सर्व मोठी ऑर्डर, ही शेवटची ऑर्डर बनवतो आणि आजचा दिवस संपवतो कडक स्माईलसोबत. धन्यवाद. आणि मग पुन्हा एकदा माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉग.